नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भगवा टायगर ग्रुप. तर मी आणि आपले भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष भाई रामदासभाई पाटील एका ठिकाणी आता जात असताना आणि समोरून एक विमान उडत होतं. ते पाहून एक खंत वाटते की अजूनपर्यंत असा कुठलाही स्थानिक नेता किंवा या महाराष्ट्राचा नेता असा कोण अजूनपर्यंत काय बोलतच नाही की नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दीपा पाटील साहेबांचं नाव द्यायचं. पण एक दिवस भगवा टायगर ग्रुप हे नक्की करेल, धडक विमानतळावरती देईलच असे आपले अध्यक्ष बोलले. तर ते काय बोलले ते फक्त बघा तुम्ही. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दीपा साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ. दीपा साहेब एकच खंत वाटतो गेली एवढ्या वर्षापासून की त्या जो उडणारा विमान आहे त्या विमानतळाला नाव फक्त स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील साहेबांचाच पाहिजे. हीच खंत आहे आमच्या मनामध्ये. दुःख वाटतो हा विमान उडतो तेव्हा जेव्हा जेव्हा खूप दुःख वाटतो आणि मनामध्ये एकच नाव येतो, स्वर्गीय दीपा पाटील साहेब यांचाच.